नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन काळे, कृषी पारिषद सिरसी, तालुका उमरेड, जिल्हा नागपूर। आज आपण जे आपल्या महाराष्ट्रातील महत्त्वाचं कडधान्य पीक आहे तूर, त्या तूर पिकाला बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची ह्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तूर पिकाला बीज प्रक्रिया करताना आपण तूर पिकाला बीज प्रक्रिया करताना एक लक्षात ठेवा, सर्वात प्रथम आपण की तोंडाला मास्क आणि हातात हँड ग्लोव्स ठेवणं गरजेचं। याच्यामुळे कुठलाही विषबाधा होणार नाही। तसेच सावलीच्या ठिकाणाचा बीज प्रक्रियेसाठी निवड करावी। आणि बीज प्रक्रिया करताना आपण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करतो, हे पावडर फॉर्म मध्ये आहे। ह्याच्यामुळे बियाण्यावर हलकसं पाणी शिपडून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून हे पावडर जे आहे बियाण्याला व्यवस्थित प्रकारे लागलं पाहिजे। ह्याच्यासाठी आपण जे बुरशीनाशक घेतलं आहे 22-3 जे प्रमाण आहे आपलं, प्रति किलो बियाण्याला 3 ग्राम, याप्रमाणे 2 किलो बियाण्याला आपण 6 ग्राम वापरणार आहे। 22-3 प्रमाणेच आपण थायरम कॅप्टॉन देखील करू शकतो। तसेच जैविक बुरशीनाशक म्हणून आपण ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाण्याला 4 ग्राम याप्रमाणे देखील बीज प्रक्रिया करू शकतो। चला आपण 22 टनची बीज प्रक्रिया करू। हे जे पावडर आहे बियाण्यावर समप्रमाणात टाकून घ्या आणि चांगल्या प्रमाणे मिक्स होईल असं व्यवस्थित मिक्स करा, जेणेकरून हे सर्व ठिकाणी बियाण्याला लागलं पाहिजे। आणि हे लावल्यामुळे काय होतंय, जे तूर पिकावरती जमिनीतून रोग येतात, बुरशीजन्य रोग, मर रोग येतो, मूळकूज रोग येतो किंवा हे रोग येतो, ह्या रोगाचे नियंत्रण होणार आहे। आणि हे रोग जर एकदा पिकावर आले तर आपण कितीही बुरशीनाशक ड्रेंचिंग केली किंवा वरतून औषध मारलं तर ते कंट्रोल होणार नाही, त्याचं व्यवस्थापन होणार नाही। ह्यासाठी आपण जशी लहान मुलाला लस देतो तशीच ही बुरशीनाशकाची आपल्याला बीज प्रक्रिया म्हणजे एक प्रकारची लसच तूर पिकाला द्यायची आहे। ह्यानंतर ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर 4 ते 5 तास आपल्याला थांबायचं आहे। 4 ते 5 तासानंतर लिक्विड कन्सोशिया ह्याच्यामध्ये द्रवरूप जीवाणूसंघ हा रायझोबियम, पीएचबी आणि पोटॅश ह्या तिन्हीचं इथं कॉम्बिनेशन आहे। तर ह्याची बियाण्याला आपल्याला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर 4 ते 5 तासानंतर सी ट्रीटमेंट करायची आणि हे केल्यानंतर लगेच बियाण्याची आपल्याला पेरणी करायची। जास्वळ बियाणं आपल्याला ठेवता येत नाही। तर आपण चला हे करूया। तर ह्याच्याकरता आपण हे प्रति किलो बियाण्याला 7.5 ml याप्रमाणे आपण 15 ml हे लिक्विड कन्सोशिया द्रवरूप जीवाणू घेतलेला आहे। ह्यातलं रायझोबियमचं कार्य काय करतंय, रायझोबियममुळे काय होतंय, हवेतील 78% नायट्रोजन जे पिकाला उपलब्ध होत नाही ते उपलब्ध करून देण्याचं काम हे नायट्रोजन करतंय। त्या बघा तुम्ही तुरीच्या बियाण्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये गाठीचं प्रमाण असतंय, गाठीचं प्रमाण वाढवण्याचं काम काय करतंय, रायझोबियम करतंय। ठीक आहे, प्रक्रिया करताना सर्व समप्रमाणात बियाण्याला लागल हे आपल्याला बघायचं आहे। आणि हे लावणं झालं की लगेच आपल्याला बियाण्याची पेरणी करायची। आणि कोणती काळजी घ्यायची आपल्याला एक लक्षात ठेवा की बियाण्याला बीज प्रक्रिया करता हळूवार सोडणे आणि त्यानंतर जे शिल्लक बियाणं आहे ते कुठल्याही जनावराला किंवा माणसाच्या अन्नामध्ये आलं नाही पाहिजे, खाद्यात आलं नाही पाहिजे। त्यानंतर बियाण्याला बीज प्रक्रिया करताना तंबाखू खाणे, सिगरेट सोडणे, सिगरेट पिणे हे व्यसनापासून दूर राहायचं आहे, जेणेकरून कुठलीही विषबाधा आपल्याला होणार नाही। अशा प्रकारे जर आपण तूर पिकाला बीज प्रक्रिया केली तर तूर उभाळणे किंवा मर रोग येणे हे तर बंद होणारच आहे। आणि जे शेतकऱ्याचा कीटकनाशकावरती, औषधावरती होणारा खर्च तसेच खतावरील होणारा खर्च कमी होऊन जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्याला मिळेल। अशा प्रकारे बीज प्रक्रिया करावी। खरीप हंगामाच्या आपल्याला शुभेच्छा आणि बीज प्रक्रिया केल्यानंतरच पेरणी करावी। धन्यवाद।